नमस्कार. मी आचार्य सुरेश बागडे, एक प्रोफेशनल वास्तू कन्सल्टंट. मागच्या 12 वर्षापासून अनगिनत वास्तू व्हिजिट करण्याच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना एक अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवनाचा मार्ग दाखवण्यात, त्यांना मदतीचा हात पुढे करण्यात मला यश लाभलेलं आहे आणि यासाठी मी परमेश्वराचा अत्यंत आभारी आहे. सोमवती अमावस्या ही सनातन धर्मातील अत्यंत दुर्मिळ आणि सर्वाधिक प्रभावी विधींपैकी एक मानली जाते. जेव्हा अमावस्या सोमवारी येते, तेव्हा तिला सोमवती अमावस्या असं म्हणतात. सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे आणि अमावस्या ही पितरांची तिथी आहे. त्यामुळे या दिवशी शिवपूजा आणि पितृपूजा एकत्र आल्याने या तिथीचे आध्यात्मिक महत्व अनंत पटीने वाढते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची संयुक्त पूजा केली जाते. त्यामुळे वैवाहिक जीवनातील सर्व प्रकारचे तणाव दूर होण्यास मदत मिळते. ज्योतिषशास्त्रात सोमवारचा स्वामी चंद्र मानला गेला आहे, जो आपल्या मनाचा सुद्धा कारक आहे. अमावस्येला चंद्राचे बळ सर्वात कमी होते, त्यामुळे मानसिक अस्वस्थता आणि नकारात्मक विचार वाढू शकतात. सोमवती अमावस्येचे विधी केल्याने चंद्राचा दोष दूर होऊन मानसिक शांतता लाभते. महाभारतामध्ये भीष्म पितामहांनी राजा युधिष्ठिराला या तिथीचे महत्व सांगताना म्हटले होते की जो मनुष्य या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करेल, तो सर्व पापांमधून मुक्त होऊन समृद्धी प्राप्त करेल आणि त्याच्या पितरांना देखील मोक्ष मिळेल. या दिवशी केले जाणारे विधी हे केवळ धार्मिक नसून ॲस्ट्रोलॉजी आणि वास्तुशास्त्रांच्या दृष्टिकोनातून घरातील ऊर्जेचे संतुलन राखणारे ठरतात. सूर्योदयापूर्वी उठून पवित्र नदीत स्नान करावे. नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरातील अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकून स्नान करावे. त्यानंतर भगवान सूर्याला तांब्याच्या पात्रातून अर्घ्य द्यावे. यामुळे शरीरातील आणि वास्तूमधील जडत्व नष्ट होते, नकारात्मक कर्माचे क्षालन होते आणि आत्मबल वाढते. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी कच्चे दूध, पाणी, चंदन आणि काळे तीळ अर्पण करावे. झाडाच्या भोवती सुती धागा म्हणजे सूत गुंडाळून 108 वेळा प्रदक्षिणा करावी. यालाच सोमवती अमावस्येचे व्रत असेही म्हणतात. पिंपळ वृक्षाच्या मुळात भगवान विष्णू, खोडात शंकर आणि अग्रभागी ब्रह्माजींचा वास असतो. तसेच यात पितरांचा एक निवास मानला जातो. या पूजेमुळे विवाहित महिलांच्या पतीला दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभते आणि घरातील पितृदोष तसेच शनिदोष पूर्णपणे शांत होतात. या दिवशी शिवमंदिरात किंवा घरात शिवलिंगावर कच्चे दूध, मध, गंगाजल आणि काळे तीळ वाहून रुद्राभिषेक करावा. महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. राहू केतू किंवा शनीच्या त्रासामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील, व्यवसायात स्थिरता येईल आणि अकाली संकटांपासून संरक्षण मिळेल. दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांना काळे तीळ आणि जल अर्पण करावे, म्हणजेच तर्पण विधी करावा. या दिवशी ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला पांढरे अन्न पदार्थ जसे की तांदूळ, दूध, साखर, पीठ किंवा सफेद वस्त्र दान करावे. यामुळे पूर्वजांचे आत्मे अत्यंत तृप्त होतात. त्यांच्या आशीर्वादाने कुटुंबामध्ये वंशवृद्धी होते, पैशाची कमतरता भासत नाही आणि कुटुंबातील प्रदीर्घ आजारपण दूर होण्यास मदत होते. सोमवारी अमावस्येच्या रात्री घरात मोहरीचे दाणे सर्व कोपऱ्यात पसरून दुसऱ्या दिवशी सकाळी ते झाडून घराबाहेर टाकून द्यावेत. यामुळे घरातील नकारात्मक दृष्टी म्हणजे नजर दोष आणि पितृदोषाची अमंगल सावळी कायमची दूर होते. थोडक्यात सांगायचे तर सोमवती अमावस्या ही तुमच्या आयुष्यातील कर्मशुद्धी करण्याची एक सुवर्ण संधी असते. या दिवशी केलेले छोटेसे दान किंवा प्रार्थना देखील इतर दिवसांच्या तुलनेत हजार पटीने जास्त फळ देऊन जाते. शुभम भवतु.